नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे तर 14 मार्चची मोठी खुशखबर, पेन्शनधारकांसाठी 4 महत्त्वाच्या बातम्या, जाणून घ्या सविस्तर मोठे बदल। या संदर्भात माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे पेन्शनधारकाच्या संदर्भात घेतलेले शासनाने 4 मोठे खुशखबरयुक्त निर्णय। कोणते 4 निर्णय निर्गमित केले आहेत? 4 शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कुठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया 4 महत्त्वाच्या शासन निर्णयाबाबत महत्त्वाची माहिती। राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। वेतन, महागाई भत्ता, पेन्शन आणि एनपीएस संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय व अपडेट समोर आले आहेत। या घडामोडीमुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांवर थेट परिणाम होणार आहे। खालीलप्रमाणे या सर्व महत्त्वाच्या अपडेटची माहिती जाणून घेऊया। अपडेट क्रमांक 1, मार्च महिन्याचे वेतन व डीए फरक या संदर्भामध्ये माहिती आहे। राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन हे एप्रिल महिन्यात दिले जाणार आहे। त्याचबरोबर पेन्शनधारकांना देखील पेन्शन देयकासोबत महागाई भत्ता, डीए फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2005 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्याच्या कालावधीत वाढीव 3% महागाई भत्त्याचा फरक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिला जाणार आहे। यासाठी सर्व विभागांना फरकांचे तक्ते तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अतिरिक्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे। अपडेट क्रमांक 2, वेतन त्रुटी निवारण समितीवर कर्मचाऱ्यांची नाराजी। राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन केली आहे। मात्र या समितीच्या निर्णयामुळे काही पदावरील कर्मचाऱ्यांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची तक्रार आली आहे आणि अनेक कर्मचारी संघटनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। विशेषतः लिपिक वर्ग आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यामध्ये नाराजी दिसून येत आहे। त्यामुळे विविध कर्मचारी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। जर सरकारने या मागण्यावर लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यात कर्मचारी आंदोलन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अपडेट क्रमांक 3 महत्त्वाचे आहेत। एनपीएस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अंतिम तारीख यामध्ये सांगितली आहे। विकल्प सादर करण्याची राष्ट्रीय पेन्शन योजना एनपीएस अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। राज्य सरकारकडून सुधारित पेन्शन योजना आणि केंद्र सरकारकडून युनिफाईड पेन्शन योजना यूपीएस मध्ये समाविष्ट होण्यासाठी कर्मचाऱ्यांना पर्याय देण्यात आला आहे। या संदर्भात पात्र कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प ऑप्शन फॉर्म सादर करणे आवश्यक आहे। जर कर्मचारी निर्धारित वेळेत हा पर्याय सादर करणार नाहीत तर पुढील प्रक्रियेत त्यांना अडचणी येऊ शकतात। त्यामुळे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेत विकल्प सादर करण्याचा पर्याय करणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर अपडेट क्रमांक 4, जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे महागाई भत्त्यात वाढ झाली आहे। जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता 2% वाढ निश्चित झाली आहे आणि या वाढीनंतर महागाई भत्ता आता 58% वरून थेट 60% पर्यंत जाणार आहे। त्यामुळे महागाई निर्देशांकाच्या आधारे सरकारकडून ही वाढ देण्यात येत असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस।